जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरतीचा जर इतिहास बघितला तर आपल्याला माहिती आहे की सध्या सर्वात जास्त लांबत जाणारी जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती एक म्हणजे या ठिकाणी शिक्षक भरती आहे। तर ते एक शिक्षक भरतीमध्ये वेगवेगळे जे काही टप्पे आहेत तर त्या टप्प्यानुसार शिक्षक भरती सध्या होत आहे। त्याच्यामध्ये जो काही महत्त्वाचा एक घटक म्हणजे रयत शिक्षण संस्थेसंदर्भात जो काही घटक आहे तर आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त जे काही मार्क असणारे उमेदवार, त्यानंतर जी काही दुसरी यादी जी सध्या बघा जाहीर झाली होती त्याच्यामध्ये जॉईन होणारे उमेदवार असे जवळपास आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्यांचं बघा शिफारस झालेली सिलेक्शन झाले तर अशा उमेदवारांना आजपर्यंत देखील सध्या बघा त्या ठिकाणी आस्थापनेमध्ये जी काही कोर्ट केस असल्यामुळे त्या ठिकाणी जी काही नियुक्ती असेल प्रक्रिया असेल तर ती सध्या त्या ठिकाणी झालेली नाही। तर त्यांच्या सोबतचे जे सिलेक्ट झालेले इतर आस्थापनामध्ये जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल किंवा नपा असेल, महानगरपालिका असेल तर त्या ठिकाणी ज्यांची शिफारस झाली तर ते आज सध्या बघा रुजू आहे। परंतु रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्यांची शिफारस झालेली होती ते उमेदवार अजून देखील त्यांना सध्या जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती सध्या तिथं मिळाली नाही। कारण का तर महत्त्वाचं या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेसंदर्भात जो काही कोर्ट केस मॅटर आहे तर ते कोर्ट केस मॅटर होतं। त्या अनुषंगाने जी काही त्यांची पुढची प्रक्रिया असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा इतर कोणत्याही बाबी असेल तर त्या सध्या बघा तिथं थांबवून ठेवल्या आहे, त्या होऊ शकल्या नाही। त्या अनुषंगाने बघा जे काही आपले माननीय नवीन जे शिक्षण मंत्री महोदय आहे तर त्यांच्याकडे सध्या आस लावून सध्या बघा धरलेले आहे आणि त्या अनुषंगाने जे काही रयत शिक्षण संस्थेमध्ये जे शिफारस झालेले उमेदवार आहे तर त्या उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी बघा पवित्र पोर्टल शिक्षक कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जे आमरण ह्या ठिकाणी बघा अन्नत्याग उपोषण सध्या आजच्या दिवसापासून इथे सुरुवात केलेली आहे। तर इथे बघा 30 डिसेंबर 2024 पासून सध्या आमरण उपोषण इथे सुरुवात करत आहेत। तर त्या अनुषंगाने हा महत्त्वाचा या ठिकाणी बघा जे काही नोटिफिकेशन असेल त्यांचं तर इथं सध्या देण्यात आले आहे। तर ह्याच्यामध्ये त्यांचा जो संघर्ष आहे तर तो आपण सर्वांनी बघितला आहे। जवळपास 9 महिन्याचा इथे बघा संघर्ष त्यांचा आपल्याला दिसून येतो आहे। कारण बघा 16 दिवस जे होते तर ते धरणे आंदोलन बघा 13 ते 28 ऑगस्ट 2024ला त्यांनी केलं होतं। त्याच्यामध्ये माननीय प्रधान सचिव मंत्रालय मुंबई यांना आयुक्त यांचा बघा प्रस्ताव दिनांक 25 सप्टेंबर 2024ला सध्या गेला होता। 5 दिवसाचे अन्नत्याग उपोषणाची दखल घेऊन माननीय शिक्षण आयुक्त यांनी दिलेले जे पत्र आहे 27 सप्टेंबर 2024 त्याच्यामध्ये आयुक्त कार्यालय पुणे येथे आस्थापना बदलून नियुक्ती मिळावी यासाठी दिलेले सर्व वंचित उमेदवारांना हरकत हमी जे काही पत्र असेल ना हरकत हमी पत्र तर ते त्या ठिकाणी बघा सांगितलं होतं। आणि तिसऱ्यांदा धरणे आंदोलन दिनांक 3 डिसेंबर 2024 पासून आज तागायत ह्या ठिकाणी बघा सुरू आहे। तर ह्या अनुषंगाने 30 तारखेपासून सध्या बघा जे काही त्यांच्या मागण्या होत्या तर त्या मागण्या म्हणजे आस्थापना बदलून नियुक्ती मिळणे संदर्भात या ठिकाणी प्रमुख जे काही त्यांचं एकच ध्येय होतं। तर त्या अनुषंगाने सध्या बघा इथं जे उपोषण आहे तर ते उपोषण सध्या पुन्हा पुकारण्यात आलं आहे, जेणेकरून त्यांना देखील लवकरात लवकर जी काही त्यांच्या ज्या मागण्या असेल किंवा जी आस्थापना असेल तर ती त्यांना लवकरात लवकर मिळावी। ह्या अनुषंगाने सध्या आपण ह्यांना सपोर्ट करूया। आता जो काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा लवकरात लवकर एक प्रकारे या ठिकाणी होऊ शकते। कारण जे सध्या माननीय शिक्षण मंत्री महोदय असेल तर ते उत्कृष्टरित्या सध्या बघा त्यांचं जे काही काम असेल तर ते काम सध्या हाताळत आहे आणि सध्या आजच्या दिवसाला जो पदभार असेल तर तो पदभार देखील सध्या बघा त्यांनी स्वीकारलेला आहे। तर एकंदरीत पुढच्या जे काही मीटिंगा वगैरे लावून जी प्रत्यक्ष जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही या ठिकाणी मे बी सुरुवात होऊ शकते। परंतु जे काही सध्या इथे आमरण उपोषण असेल तर ते आमरण उपोषण सध्या बघा छेडण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत ह्यांना देखील सध्या बघा जी काही पदभार असेल किंवा जी सध्या नियुक्ती असेल तर ती नियुक्ती इथं बघा मिळणे गरजेचं आहे। त्या अनुषंगाने 30 डिसेंबर 2024 पासून पुन्हा आमरण अन्नत्याग उपोषण आहे तर ते उपोषण सध्या बघा इथं सुरू करण्यात आलं आहे, जेणेकरून लवकरात लवकर जी काही आस्थापना बदलून नियुक्ती मिळावी ह्या अनुषंगाने जे उपोषण आहे तर ते उपोषण इथं बघा एक प्रकारे होत आहे। तर ही एक सध्या अपडेट होती। तर यांना देखील बघा आज शिक्षक भरतीचा एक पार्ट म्हणून आपण देखील सध्या फुलना फुलाची पाकळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सपोर्ट करणे गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना देखील जी काही आस्थापना असेल तर त्या आस्थापनेमध्ये लवकरात लवकर सध्या ते रुजू होतील आणि त्यांचं जे काही पुढील जी काही कार्यवाही असेल तर ते त्या ठिकाणी सुरुवात करू शकतील। तर अशी ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।